मन की आशामध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शेंगदाणे आणि तीळ आणि गूळ याचा लाडू बनवून दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर हे घेतले कच्चे शेंगदाणे, छान असे भाजलेत. आता म्हणजे भाजायचं काम सुरूच आहे, अजून गॅस सुरूच आहे. तर असं छान असे भाजून द्यायचे शेंगदाणे आणि थोडंसं थंड झाले की त्याची अशी साल काढायची, ही वरची. खूप असं डागण्या नाही पडू द्यायच्या त्याला. मंद आचेवर चांगले छान असे भाजून घ्यायचे आणि नंतर याची साल काढायची पूर्ण. तर आता शेंगदाणे छान भाजून झालेत, आता हे काढून घ्यायचे आणि तीळ भाजायचे. तर हे 5 शेंगदाणे इकडे घेतले, तर थंड व्हायला ठेवलेत. तर चला, आता मी आणलेली आहे अर्धा किलो आणली आहे तीळ. तर मला वाटतं हे टाकते, सगळेच टाकते, अर्धा किलोचे बनवते. तर हे असे कमी गॅस करून छान असे भाजून घ्यायचे. पाहतील मोठी कढई असेल तर एकदाच टाकायचे आणि छोटी जर कढई असेल तर 2 वेळा करून भाजून घ्या, नाहीतर अर्धे कच्चे आणि अर्धे हे होतील. तर आहे आमची कढई मोठी आहे जरा, म्हणून मी एकदाच टाकले. तर छान असे भाजून घ्यायचे. जास्त वेळ लागत नाही याला तीळ भाजायला. थोडे तडतड करायला लागले का सारखं हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचे. जास्त तीळ भाजले तर कडू लागतील लाडू. तर सारखं असं खालीवर करत राहायचं, मग सगळे भाजून निघतात. हे पहा, आता छान असे तीळ भाजून झालेत. पहा, थोडासा कलर चेंज झाला आहे. तर आता चला, इकडे शेंगदाण्याचे टरफलं काढून घ्यायचे. तसे छानपैकी 2 हाताने तोडून हे पहा असे पूर्ण साल काढून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे साल काढून घ्यायचे शेंगदाण्याचे. आता हे साल हे करायचे, बाजूला काढायचं, पाकडून घ्यायचं. हे पहा, अशा प्रकारे आता पूर्ण साल वगैरे काढून घेतली शेंगदाण्याची. तर आता हे थोडेसे आबडधोबड जरा बारीक करायचे. हे पहा, अशा प्रकारे गॅसने जरी तुम्ही रगडून घेतले नसेल, थोडेसे बारीक कडक भाजलेले असल्यामुळे त्याचा चुरा होतो लगेच. खूप असा चुरा नाही करायचा, पण असा थोडा करायचा सर्व अशा प्रकारे. हे पहा, अशा प्रकारे घेतलेत आता शेंगदाणे करून. ते काय चांगले भाजलेले असतात, कडक ते लगेच होतात असे. नाहीतर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकता आबडधोबड. असं जास्त बारीक कुट नाही करायचा, हे असं राहिले पाहिजे. तर हे पण अशा प्रकारे करायचे. आता याच्यामध्ये हे तीळ टाकून घेते. हे पहा, अर्धा किलो तीळ आणि अर्धा किलो शेंगदाणे आहे. शेंगदाण्याचे साल वगैरे जातो थोडंसं म्हणा, मग थोडे कमी होतात. आता याच्यासाठी पहा, आपल्याला हा चिक्कीचा गूळ भेटतो दुकानात. तर हा चिक्कीचा गूळ अर्धा किलो आणलेला आहे, हा अर्धा किलो. आणि हा साधा गूळ आहे, साधा, हा काळा गूळ साधा. हा 1 किलोचा आहे. तर यातला मी आता अर्धा घेणार आहे फोडून. कधी पण अर्धा किलोला अर्धा किलोच गूळ टाकायचा. अर्धा किलो तीळ असतील, शेंगदाणे अर्धा किलो, तर अर्धा किलोच गूळ वापरला पाहिजे. तर मी हा दोन्ही मिक्स वापरणार आहे. चिक्कीचा हा अर्धा किलो आणि हा साधावाला अर्धा किलो. हे आपलं 1 किलोचं मिश्रण आहे ना. खूप सोपी पद्धत आहे, याच्यामध्ये काहीसुद्धा नाही टाकायचं. तर चला, आता हे पहा, अशा प्रकारे बारीक चिरून, असा चाकूने असा बारीक चिरून हा गूळ घेतला अर्धा किलो. हा पहा, हा चिक्कीचा गूळ हा पण बारीक चिरून घेतला आहे आणि हा पण. तर चला, आता सुरुवात करूया कशा प्रकारे बनवायचे तिळाचे लाडू, तर पाहूया. हे पहा, कशा प्रकारे बनवायचे लाडू, आता सुरुवात करूया आपण. तर हे पहा, आता इकडं जाड टोपाचं, जाड बुडाचं घ्यायचं कढई किंवा भगुलं वगैरे टोप असा. तर त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे बुडामध्ये. जास्त काय गूळ वगैरे करपू नाही,
त्यासाठी थोडंसं आपलं चम्मच 2 चम्मच तूप टाकायचं छोट्या चम्मचनी. हे पहा अगदी थोडंसंच टाकलं 2 चम्मच. जास्त असेल थोडंसं जास्त टाका तुमच्याकडं. आता हे तूप वितळलं की गॅस मिडियम ठेवायचा. इथं गूळ जळून जाईल आपला. तर चला आता चिकीचा गूळ टाकते मी. हे पहा मीडियम केलाय गॅस. आणि हा साधा गूळ तो पण टाकूया आपण याच्यामध्ये. आता गॅस बारीक करायचा, एकदम बारीक करून ठेवायचा. आता गरम झाले ना तर बारीक करून ठेवायचा. वगैरे लागते गुळाचे. तर हे पहा अजिबात खाली डागून वगैरे द्यायचं नाही. त्याच्यात पाणी वगैरे काही सुद्धा नाही टाकायचं. काही लोकांचं पाहिलंय मी पाणी वगैरे टाकतात याच्यामध्ये. पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं. याचं सारखं असं हलवत राहायचं. गुळ असा बारीक उलटण्याचा पूर्ण करत राहायचा. एक हाताने पकडायला लागेल टोप, नंतर पडल खाली. तर सारखं आपलं हलवत राहायचं असं. सारखं एका जागेवर डागणार वगैरे नाही. त्याचा ऑटोमॅटिकली पाक बनतो. पहा गूळ पातळ झाला ना बरोबर त्याचा पाक बनतो छान. तर हे असं सर्व सारखं आपलं हलवत राहायचं. आणि उलटण्याने हे असं त्याच्या ज्या गुळाच्या गाठी आहेत ना त्या अशा बारीक करत राहायच्या. पहा असं थोडं असं उलटण्याने बारीक करत राहायच्या. लगेच होतात. गरम झालं ना ते तर बारीक बारीक व्हायला सुरुवात होते. पहा हे पहा झाली सुरुवात बारीक व्हायला. हे पहा अशा प्रकारे असं ढवळत राहायचं. सारखं ढवळत राहायचं. पहा लगेच पातळ होतं सर्व. पाक बनतो त्याचा. पूर्ण गुळ असा थोडासा हे करून घ्यायचा. पहा हे थोडं गाठी असतात ना गुठळ्या त्या गुळाच्या ते वितळतात. सारखं असं ढवळत राहिलं ना वितळून जातात लगेच गरम याने. गॅस एकदम बारीक केलेला आहे बरं. खूप बारीक केलेलं आहे. फास्ट केला तर गूळ जळून जाईल आणि कडू कडू लागेल. बारीकच ठेवलेलं आहे. सर्व गुठळ्या विरघळेपर्यंत हे का एकदम बारीक ठेवायचा गॅस. जेव्हा पूर्ण सर्व असं प्लेन होईल ना गुळाचा पाक तेव्हा मग गॅस वाढवायचा. तोपर्यंत बारीकच ठेवायचं एकदम सर्व मिक्स होईपर्यंत व्यवस्थित. आता याची चाचणी कशी आली ती कशी वाढवायची सांगते. हे पहा ही अशा प्रकारे गोळी झाली तयार. तर ही गोळी ह्या मोकळ्या भांड्यामध्ये टाकून पाहिजे ताटात किंवा कशात. खटकन आवाज आला की हे पहा आता तयार झाली. खटकन आवाज आला गोळीचा. ही अशा प्रकारे चांगली गोळी बनली. आता याच्यामध्ये टाकूया आपण हे सगळं आपलं हे शेंगदाणे आणि तीळ टाकायचे. छान असे पटापट मिक्स करून घ्यायचे. आता खाली घेते मी हा टोप. तर दिसतंय ना आपण छान असं पटापट मिक्स करून घ्यायचं हे आपल्याला. मी जवळजवळ 3 वर्ष झालं असेल बरं. 3 वर्ष झालं असेल मी तिळाचे लाडूच नाही बनवले. त्या घरामध्ये आल्यापासून पहिल्यांदाच बनवले फर्स्ट टाइम. तेच आता मुलगा छोटा म्हणत होता मम्मी तू लाडू बनवायचे सोडून दिले. म्हटलं आणलाय बाबा गुळ ते आज त्याला जायचंय
तर म्हटलं देते त्याला बनवून. खूप गरम आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे गरम गरमच याचे लाडू बनवता येतात पहा. खूप चटके बसले तरी चालतील हाताला, पण हळूहळू गरम याचंच बनवायला लागतं पहा, तरच होतात लाडू चांगले. हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. हे पहा आता गरम गरम याचं आपण बनवायला सुरुवात करायची आहे. तर पहा कशा प्रकारे बनवायचे. थोडंसं आपण हे तुपाचं जे आहे का, तूप थोडंसं हाताला असं घोळसायचं पहा. हाताला थोडंसं तूप घोळसून घ्यायचं, चिकट जास्त लागणार नाही. हे पहा, दिसत काय, हे पहा. असे गोल गोल छान, ज्या लहान मोठे तुम्हाला जसे बनवायचे त्या प्रकारे बनवा. तुम्हाला जशा प्रकारे बनवायचे तसे बनवा. थंड झाल्यानंतर ते होत नाही. असे बनवायचे छान. चटके बसतात एकदम हाताला. असे सगळे बनवून घ्यायचे आपल्याला लाडू.